जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रतिज्ञापत्रावरील सहीचा प्रश्न व संजय गांधी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत तातडीने कारवाईची मागणी। इचलकरंजीतील नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्रावर वेळेत सही मिळत नसल्याने तसेच संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनांच्या प्रलंबित प्रस्तावामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला व दिव्यांगांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन या दोन्ही प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत सुभाष कोटगे यांनी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिक विविध शासकीय कामासाठी प्रतिज्ञापत्र तयार करून संबंधित कार्यालयात दाखल करतात, मात्र अप्पर तहसील कार्यालय, पुरवठा कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय येथे प्रतिज्ञापत्रावरील सहीसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात। एका कार्यालयातील अधिकारी उपलब्ध नसल्यास दुसऱ्या कार्यालयात प्रतिज्ञापत्रावर सही केली जात नसल्याने नागरिकांचा वेळ व आर्थिक खर्च वाढत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्यामुळे अप्पर तहसील कार्यालय, पुरवठा कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय संबंधित अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज प्रतिज्ञापत्रावर सही व शिक्का करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच संजय गांधी निराधार कार्यालयाअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना या संदर्भातील बैठक शेवटची 30 मार्च 2026 रोजी झाली होती। त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून ई सेवा केंद्रामार्फत अनेक ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांगांना अर्ज दाखल केले आहेत, मात्र बैठक न झाल्याने हे प्रस्ताव प्रलंबित असून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। त्यामुळे संबंधित बैठकीचे तातडीने आयोजन करून प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत अशी ही मागणी करण्यात आली। यावेळी श्रीमती अर्चना शेखर कमते, श्री राजेश पिंपळे, श्री संजय कदम, श्री महेश कदम तसेच सर्व मित्र मंडळ उपस्थित होते। याशिवाय परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदनाला पाठिंबा दर्शविला। या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाने आवश्यक सूचना देत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सुशांत सुभाष कोटगे यांनी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे केली आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह दिनांक 30 मार्च 2026 नंतर संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल व इंदिरा गांधी योजना असेल याची मीटिंग 1 एप्रिल नंतर अद्याप झालेली नाही। त्या संबंधित नायब तहसीलदार यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो। तसेच इचलकरंजी शहरात राजरोसपणे प्रतिज्ञापत्र करायला इचलकरंजी शहर तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक येत असतात। त्यांच्या सहीसाठी अप्पर तहसील कार्यालय येथे गेले असता जर म्हणजे आता कसं झाले नागरिकांना दिवस वाटून दिलेत, म्हणजे वरती कार्यालयात गेलं म्हणजे अप्पर तहसील कार्यालयात गेलं जर त्यांचं दिवस म्हणजे सोमवार मंगळवार त्यांचं दिवस असते, परत मंगळवार बुधवार पुरवठा कार्यालय येथे असते व मंडळ अधिकारी इचलकरंजी इथं पण सहीचा अधिकार असते। अशा सर्व ठिकाणी दिवस वाटून घेतल्याने तिथे नागरिक गेले असता कोणतर संबंधित अधिकारी कुठं म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत कार्यालय असेल किंवा इतर शासकीय कार्यालयात जातो, तेव्हा त्या तिथे सहीसाठी गेलेल्या नागरिकांचं हेळसांड होत असते। त्या संबंधित सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे। तरी प्रांत साहेबांचे ते आमचे मार्गदर्शक श्री काटकर साहेबांनी निवेदन घेऊन त्यास उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे व त्यांच्या मार्फत कारवाई होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी मग जय महाराज। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।